इकडे नवी मुंबई महानगरपालिकेचा उद्यान विभाग पुन्हा एकदा चर्चेत आलाय। उद्यान विभागात पुन्हा एकदा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय। तर कोरोना काळात सुद्धा उद्यान विभागावरती घोटाळ्याचे आरोप झालेले होते। त्यामुळे आता पुन्हा आरोप झाल्यामुळे काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। नवी मुंबईतील उद्यान विभागात घोटाळा। उद्यान विभाग महापालिका आयुक्तांच्या रडारवर। दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? नवी मुंबईतल्या महानगरपालिकेचा उद्यान विभाग सध्या महापालिका आयुक्तांच्या रडारवर आहे। कारण उद्यान विभागातून कोट्यवधी रुपये खर्च करून वृक्षारोपण करण्यात आलं, मात्र ही झाडच अस्तित्वात नसल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिलेत। काही अधिकाऱ्यांना आम्ही विचारणा केली होती, कारणे दाखवा नोटिसा दिल्या होत्या। याच्यामध्ये का कमी उत्पन्न आहे त्याच्यावर तो एक कारवाईचा भाग आहे, प्रत्येक गोष्ट चांगली होण्यासाठी। पण दोषी आढळले तर कारवाई आपण त्याच्यावरती करणार होणार निश्चितपणे। जर आपल्याला कामामध्ये काही हे आढळलं, कमीपणा आढळला, त्याच्यामध्ये त्याच्या निष्काळजीपणा आढळला तर चौकशीत तर मग कारवाई होईल। आता ही पहा नवी मुंबईतल्या उद्यानाची स्थिती। नवी मुंबईत सध्या 325 छोटी मोठी उद्यान आहेत। झाडांची निगा राखणं, नवीन झाडं लावण्यासाठी वर्षाला 60 कोटी रुपयांचा खर्च येतो। वर्षाला किमान 10% झाडं बदलणं अपेक्षित असतं। आता मी तुम्हाला एक महत्त्वाचं उद्यान दाखवतो की ज्यामध्ये माझ्या उजव्या बाजूला सिडकोचं जगप्रसिद्ध असं सिडको एक्झिबिशन सेंटर आहे आणि माझ्या डाव्या बाजूला जर आपण पाहिलं तर पुण्याकडून मुंबईकडे जाणारा हा मुंबई पुणे हायवे आहे। म्हणजे मुंबईकडून जर तुम्ही नवी मुंबईत आलात तर प्रवेशद्वारावरचा हा उद्यान आहे आणि या उद्यानाची अवस्था तुम्ही बघू शकता की दर्शनी भाग हा संपूर्ण शहराचा आहे। प्रवेशद्वारावरचा हा उद्यान आहे, ह्याला उद्यान म्हणावं की कुठल्या जंगलाचा भाग आहे की कुठे एका अडगळीत पडलेली जागा असेल, अशीच ही जागा आहे। सगळी झाडं मरून पडलेली आहेत, गवत हिरवगार गवत कुठेच दिसत नाहीये, अशी परिस्थिती या संपूर्ण उद्यानामध्ये आहे। याआधीही नवी मुंबईच्या उद्यान विभागावर 8 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप झाला। त्यानंतर काही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुद्धा झाली। त्यामुळे आता या घोटाळ्यात दोषी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई।